नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्राचा अर्थसंकल्प जाहीर केला. त्यांनी मध्यमवर्गीयांना भरघोस अशी भेट दिलेली आहे. 12 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न जे आहे ते करमुक्त केलेलं आहे. पण त्याचबरोबर मध्यमवर्गीयांच्या बरोबर उद्योजक या बजेटकडे अक्षरशः नजरा लावून बसलेले असतात आणि उद्योग क्षेत्रासाठी हे बजेट नेमकं कसं आहे याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत आहे डॉक्टर वैजयंती पंडित. वैजयंती पंडित यांचा उद्योग क्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. त्या फिकी, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अशा वेगवेगळ्या संघटनांमध्ये त्यांनी प्रमुख म्हणून सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. आणि सरकार जी औद्योगिक धोरणं ठरवतं ती नेमकी कशी असावीत याचा गायडन्स देण्यामध्ये सुद्धा त्यांची मोठी भूमिका आहे. विमेन एंटरप्रेन्योरशिप म्हणजे महिला उद्योजकता कशी वाढवता येईल हा तर त्यांच्या पीएचडीचा विषय आहे. वैजयंती पंडित मॅडम, खूप खूप स्वागत आहे तुमचं वन इंडिया मराठीमध्ये. नमस्कार. नमस्कार. बजेटच्या नमस्कार. निमित्ताने आपण बोलतोय. आपण मध्यमवर्गीयांसाठीची कर सवलत आणि बाकीच्या ज्या बजेटच्या ठोकळ अपेक्षा असतात त्याच्याबद्दल तर आपण वेगवेगळ्या तज्ज्ञांशी बोलतोय. पण मॅडम, एमएसएमई म्हणजे छोटे लघु मध्यम उद्योग याला सरकारने आता प्राधान्य द्यायचं ठरवलेलं आहे. त्याची व्याख्या बदललेली आहे. हे बजेट अशा छोट्या उद्योगांसाठी, एमएसएमई साठी कसं आहे असं तुम्हाला वाटतं? एमएसएमई साठी एमएसएमईचा हा वाटा खूप मोठा आहे. म्हणजे आपल्या सगळ्या उद्योग क्षेत्रामध्ये असं जर बघितलं तर एक हम्म. 4.7 कोटी आपल्याकडे म्हणजे छोटे लघु आणि मीडियम एमएसएमईज असे आपल्याकडे 4.7 कोटी आहेत. त्याच्यात ते जवळजवळ 4 कोटीहून जास्त लोकांना रोजगार देतात. आणि आपला जो एक्सपोर्ट आहे म्हणजे आपली जी निर्यात आहे त्यातला 45% वाटा हा एमएसएमई घेतात. हम्म. आणि आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे, उत्पादन क्षेत्र जे आहे, त्याच्यातला हम्म. 36% वाटा हा एमएसएमई उद्योगाकडून आपल्याला त्यातनं रेव्हेन्यू मिळतो. त्यामुळे हा हम्म. खूप मोठा सेगमेंट आहे ज्याच्यात फायनान्स मिनिस्टर म्हणा किंवा आपले सगळं सगळं सरकारी धोरण जे असतं ते त्यांना प्रोत्साहन देण्याकरता हम्म. बनवल्यानंतर आपली सगळी उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याला वाढ दिसून येते. त्या हम्म. त्या व्यतिरिक्त भरपूर रोजगार मिळतात आणि त्यांच्यावर अवलंबून असणारे आणखीन छोटे छोटे उद्योग असतात. अँसिलरी इंडस्ट्री आपण ज्यांना म्हणतो, त्यांना पण त्याचा फायदा होतो. तर ह्या बजेटमध्ये मुख्यतः काय केलंय की त्यांची अशी अडचण होती की त्यांना हवं तेवढं क्रेडिट म्हणजे त्यांच्या जे वर्किंग हम्म. कॅपिटल त्यांचं जे असतं त्याच्यासाठी त्यांना क्रेडिट मिळण्यासाठी खूप त्रास होत होता. तर त्यांना ते हम्म. त्यांचं 10 कोटीवरून 20 कोटीवर लिमिट म्हणजे मर्यादा त्यांची नेलेली आहे. त्यामुळे त्यांना 5 कोटीहून 10 कोटीवर नेलेली आहे. आणि जे अपस्टार्ट आहेत हम्म. त्यांना 10 कोटीवरून 20 कोटीपर्यंत नेलेली आहे. हम्म. म्हणजे जे हम्म. स्टार्टअप आपले आहेत ते. तर त्या बरोबर. स्टार्टअप इंडस्ट्रीज तर आपल्या देशात आपल्या म्हणजे जगामध्ये मला वाटतं आपला दुसरा नंबर येतो हम्म. स्टार्टअप्स मध्ये. तर आपल्याकडे जवळजवळ 4,031 एवढे स्टार्टअप्स आहेत. हम्म. आणि त्याच्यात सुद्धा $1 बिलियन मूल्य म्हणजे व्हॅल्यू असलेले आपल्याकडे 117 असे स्टार्टअप आहेत. आणि बरोबर जास्त मॅडम, करून जेव्हा ते मोदी सरकारने स्टार्टअप्सना हा प्रोत्साहन देण्याचं हा धोरण जाहीर केलं तेव्हा कोणकोणत्या क्षेत्रामध्ये स्टार्टअप्स निर्माण झाले आणि तुम्हाला काय चित्र दिसतंय? जास्त करून ना टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात खूप जास्ती स्टार्टअप्स निर्माण झाले. कारण ते काय झालं, एक तर डिजिटल पद्धतीने काम करणं किंवा डिजिटल लेवलवर काम करणं, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर काम करणं हे सोपं गेलं. कारण ते हम्म. कुठूनही तुम्ही करू शकता. म्हणजे वर्ल्ड बिकम्स बॉर्डरलेस असं होऊ हम्म. शकतं. आणि तुम्ही इंडियात बसून तुम्ही म्हणजे भारतात बसून तुम्ही बाहेरच्या परदेशातली पण कामं घेऊ शकता. बरेचसे हम्म. डिझाईन बुटिक्स असे आहेत आपल्याकडे की जे डिझाईन करतात. म्हणजे डिझाईन म्हणजे चित्रकला नव्हे, डिझाईन म्हणजे कळलं. ग्राफिक डिझाईन, डिझाईन हम्म. म्हणजे ऍडव्हर्टायझिंग मधलं डिझाईन, सगळ्या प्रकारची जी डिझाईन असतात. मॅन्युफॅक्चरिंग डिझाईन, साध्या बॉलपेनचं जरी डिझाईन घेतलं तरी ते हम्म. खूप डिटेलमध्ये त्याचं सगळं आखणी हम्म. वगैरे करावी लागते. तर आपले जे हे स्टार्टअप उद्योग किंवा आपले जे टेक्नॉलॉजी मधले जे छोटे छोटे उद्योग आहेत ते हम्म. बाहेरची कामं त्यांना खूप मिळतात. कारण एक त्यांच्यामध्ये इनोव्हेटिव्हनेस खूप आहे, त्यांच्यामध्ये हम्म. अॅक्युरसी आहे, त्यांच्यामध्ये त्यातलं शिक्षण आहे आणि त्यांच्यामध्ये रिस्क घेण्याची कपॅसिटी आहे. म्हणजे हम्म. सरकार जर त्यांना कर्ज देत असले तर ते रिस्क घेण्याकरता ते पुढे येत आहेत. आणि हम्म. तरुण असल्यामुळे चांगल्या चांगल्या उद्योग म्हणजे चांगल्या चांगल्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट मधून बाहेर पडून म्हणजे आयआयटी मधून आयआयएम हम्म. सारख्या संस्थांना बाहेर पडून हे स्वतःचा उद्योग लगेच सुरू करतायत. तर हम्म. त्यावरून थोडंसं आपल्याला मला असं वाटतं शिक्षण क्षेत्राबद्दल पण आपण थोडंसं ह्याच्यात बोलावं. कारण बजेटमध्ये बरं. भरपूर त्याच्यात सवलती दिल्या आहेत आणि हो. वाढ केली आहे.
म्हणजे हम्म. जे IITs आहेत त्या पहिल्यापेक्षा तर भरपूरच वाढल्यात गेल्या 10 वर्षामध्ये, 23 पर्यंत हम्म. झाल्यात. आणि त्याच्यात जवळजवळ मला वाटतं 65,000 स्टुडंट्स आणखीन आपल्याला घेता येतील एवढी हो. कपॅसिटी वाढवलेली आहे. हो. आणि त्यांना अनुदान दिलेलं आहे. नंतर जे मेडिकल आपल्याला क्षेत्र वाटत होतं की डॉक्टर्स कमी पडतायत किंवा डॉक्टर मेडिकलला जाताना मुलांना खूप हम्म. अभ्यास करावा लागतो, खूप कॉम्पिटिशन सिव्हिअर आहे. आणि त्यांना त्यांना निराश व्हावं लागतं की केवळ सीट मिळत नाही म्हणून त्यांना त्या डॉक्टरकीचा अभ्यास करता येत नाही. तर त्यासाठी पण हम्म. भरपूर आता वाढ केलेली आहे, वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेस सगळीकडे स्टार्ट करून. आणि ही बाब बरोबर. मला फार महत्वाची वाटते. पण एक अजून मला माझ्या मनाला एक असं दुःख वाटतं की आपल्याकडची जी हुशार मुलं आहेत त्यांना जे हम्म. आपल्याकडे कोटा सिस्टीम आहे, म्हणजे रिझर्वेशन जे ठेवलेलं आहे, म्हणजे हम्म. 50हून जास्ती सुप्रीम कोर्टाच्या नियमाप्रमाणे 50हून जास्ती ठेवता कामा नये. पण तरी हम्म. आपल्याकडे 60-65% जेव्हा रिझर्वेशन असतं तेव्हा मुलांना ऍडमिशन मिळायला त्रास होतो. आणि हम्म. प्रायव्हेट कॉलेजमध्ये एवढी अवास्तव फी आहे की त्यांचे त्यांचे पालक त्यांना त्यांच्यासाठी कर्ज काढून त्यांना बाहेर पाठवतात, बाहेरच्या जगात, बरोबर. वेगवेगळ्या देशात. तर मग हम्म. आपल्याकडून ब्रेन ड्रेन होतो. आपली जी सगळ्यात ताकदवर जी जी आपला जो सेगमेंट आहे किंवा जी मुलं मुली बरोबर. आपल्या हुशार आहेत, जे हम्म. तरुण आहेत, हे सगळे जर बाहेर जात असले तर आपल्या देशाकरता ती गोष्ट चांगली नाही. तर ह्यासाठी बरोबर. थोडंसं लक्ष घालायला पाहिजे. तर आता हे तुम्ही वाढ जे मॅडम झाल्यामुळे थोडासा सांगितलं की त्याचा मेडिकल इंजिनिअरिंगमध्ये खास करून की ऍडमिशन्स कमी असतात आणि ऍडमिशन मिळाली नाही तर मग परदेशी जाऊन शिक्षण घेतलं जातं, मग तिथेच सेटल होतात बरेचसे तरुण. पण तुम्हाला काय वाटतं, मेडिकल आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रांच्या व्यतिरिक्त म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंट, येस, स्किल इंडिया येस, सारखे जे योजना आहेत येस, येस. त्याचा किती परिणाम झालाय आपल्याकडे? अगदी बरोबर बोललीस. आरती, कारण कसं आहे, आपल्या शिक्षणामध्ये थोडंसं अकॅडमिक भाग जास्ती आहे. म्हणजे जो हम्म. ग्रॅज्युएट होतो तो जॉब रेडी नसतो. त्यामुळे हम्म. स्किलिंग, अपस्किलिंग आणि रिस्किलिंग हे जे सरकारने सुरू केले धोरण, ते फार चांगलं आहे. हम्म. कारण अपस्किलिंग हम्म. म्हणजे जे काय तुमच्यामध्ये तुम्ही स्किल डेव्हलप करता, जी नोकरी आणि व्यवसाय मिळण्याकरता महत्वाची ठरतील, अशा हम्म. स्किल्सकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि तसं आपण करतोय, आता हळूहळू सुरुवात केली आहे. आणि तशी मुलं जी आहेत त्यांना हम्म. लगेचच ते ते एम्प्लॉयमेंट मिळते. म्हणजे तुम्ही जर बघितलं की MBA स्कूलमधनं, म्हणजे अगदी साध्या छोट्याशा MBA स्कूलमधनं जरी बिझनेस मॅनेजमेंट स्कूलमधनं मुलगा किंवा मुलगी पास झाली असली तरी त्याला छोटी हम्म. मोठी नोकरी मिळून जाते. काहीतरी हम्म. छोट्या उद्योग क्षेत्रात किंवा कुठेतरी मिळून जाते. आणि मग तो त्याच्या कर्तृत्वावर वरती जातो, पुढे जातो. हम्म. त्यामुळे हम्म. स्किलिंग हे अनेक प्रकारची स्किल्स आहेत, जी आता रोबोटिक्सचं येतंय स्किल, हो. की त्याचे शॉर्ट कोर्सेस आहेत. हम्म. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं येत आहे. त्यामुळे अशी एक भीती व्यक्त केली जाते की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे वर्करच्या नोकऱ्या किंवा आपल्या हम्म. माणसांच्या नोकऱ्या कमी होतील. पण तसं हम्म. जरी झालं तरी कम्प्युटर जेव्हा आले तेव्हा पण हीच भीती बाळगली होती सगळ्यांची, की सगळं कॉम्प्युटरवर काम होणार असेल तर हम्म. माणसांना नोकऱ्या कुठून मिळणार. पण तसं नव्हतं. जशी हम्म. टेक्नॉलॉजी पुढे पुढे जाते, तंत्रज्ञान पुढे पुढे जातं, तसं नोकऱ्या पण वेगवेगळ्या प्रकारच्या तयार होतात. तर ही हम्म. बाब लक्षात घेऊन सरकारने ती धोरणं आखलेली आहेत आणि या बजेटमध्ये पण त्याचा उल्लेख आहे. आणि बरोबर. त्यांनी आयटी त्याच्यात म्हटलेलं आहे. खास करून AI ची सेंटर्स वेगवेगळी स्थापन करण्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे. तुम्ही असं म्हणालात मॅडम की स्किल्ड लेबर आपल्याकडे जे पाहिजे ते तेवढंच मिळत नाही आणि त्याच्यामुळे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण करण्याची खूप गरज आहे 10वी नंतर 12वी नंतर. तुमचा जो विषय आहे तो महिला उद्योजकतेचा विषय सुद्धा आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला तरुणांना वेगवेगळ्या संधी उपलब्ध असतात, पण त्या प्रमाणामध्ये महिलांना एक कन्व्हेन्शनल गोष्टी सोडल्या की बाबा ब्युटी पार्लर किंवा नर्सिंग अशा सेवा क्षेत्रांचं प्रशिक्षण दिलं जातं. पण त्याच्या पलीकडे जाऊन महिलांना जर वेगळ्या क्षेत्रातला उद्योग सुरू करायचा असेल तर काय करावं लागेल? कसं आहे, महिलांना काय होतं की त्यांना पहिल्यांदाच घरातनच पुष्कळ विरोध होतो की हम्म. व्यवसाय सुरू केला किंवा उद्योग सुरू केला तर तो चालेल का, कर्ज हम्म. कुठून मिळणार, मग तू हम्म. कष्ट कशी करू शकशील, घरातली कामं असतात, घर सांभाळायचं असतं, मुलं असतात. हे पहिला रेझिस्टन्स खूप असतो. नंतर हळूहळू ती जशी बाहेर पडते आणि ती काहीतरी करायला लागते आणि पैसे कमवायला लागते, तेव्हा तिच्या घरची फॅमिली पण तिला जास्तीत जास्ती द्यायला लागते, हम्म. सन्मान द्यायला लागते, रिस्पेक्ट द्यायला लागते. हम्म. असं करून ती बाहेर पडते. आणि तिला बरोबर. सगळ्यात सोपं करणं म्हणजे कसं असतं की तिने जे आयुष्यभर केलेलं आहे, स्वयंपाकातल्या हम्म. गोष्टी म्हणजे पाककला जी आहे ती, हो. किंवा विणकाम किंवा हँडीक्राफ्ट, म्हणजे त्याला म्हणतात ना लोणची पापड, ते हम्म. सगळ्यात म्हणजे त्याला रोटी कपडा मकान बिझनेसेस म्हणतात. म्हणजे जे हम्म. अगदी प्रचलित आहेत आणि स्त्रियांनी खूप वर्षापासून केलेले आहेत, त्यांना त्याच्यावर अगदी हम्म. म्हणजे कॉन्फिडन्स आहे की मी हे चांगलं करू हम्म. शकेन. पण त्या हम्म. व्यतिरिक्त अशाही स्त्रिया आहेत की ज्या इंजिनिअरिंग क्षेत्रात आहेत, एक्सपोर्टच्या हम्म. क्षेत्रात आहेत,
आणि हम्म. भरपूर वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये इतकं पुरुषांच्या बरोबरीने काम करतायत. आणि हम्म. त्यांनी नुसताच उद्योग सुरू करण्याच्या म्हणजे स्वतः तर उद्योग सुरू केलाच, पण तो हम्म. इतका वाढवलेला आहे की त्यांच्या घरातली माणसं त्यांनी एम्प्लॉय केलेली आहेत. आणि त्यांचा समजा मला एक उद्योजक माहिती आहे की तिचा नवरा त्यांनी नोकरी सोडून तो तिच्या बरोबर आता अ, उद्योगात मदत करतोय. तर हम्म. टेक्सटाईल क्षेत्रात पण अशा बऱ्याच स्त्रिया आहेत. आणि टेक्निकल टेक्सटाईल्स बद्दल पण मी सांगू इच्छिते की आपल्याकडे कॉटन, म्हणजे कॉटनला व्हाईट गोल्ड म्हणतात. आणि हम्म. आपला जो म्हणजे भारतात उगवणारा जो कापूस आहे, कपाशीचं हम्म. पीक आहे, ते हम्म. अतिशय उत्कृष्ट आहे. फक्त त्याचा स्टेपल लांब नसतो. आणि व्हिएतनाम, बांगलादेश, पाकिस्तान या देशांचे जे कॉटनचे स्टेपल असतात ते खूप लांब असतात. तर हम्म. आता जे ह्या वर्षी आपल्या निर्मला सीतारामन मॅडमनी केलेलं आहे ते फार उत्तम आहे. की कॉटन ग्रोवर्ससाठी त्यांनी एक वेगळी स्कीम काढली आहे 5 वर्षांसाठी. त्याच्यात हम्म. त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल, त्याच्यात त्यांना कर्ज दिलं जाईल, आणि त्यांना शिकवलं जाईल की लॉंग स्टेपलचा कॉटन कसा करायचा, जो आपल्याला निर्यातीसाठी फार उपयोगी पडतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टेक्निकल टेक्सटाईल्स मध्ये पण आपण बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करतो की हम्म. आपण जगाशी आपण स्पर्धा करू, जगात आपण हे निर्यात करू, पण आपण क्वालिटीमध्ये कमी पडतो. तर ह्या वर्षी म्हणजे ह्या बजेटमध्ये 3 प्रकारचे टेक्निकल टेक्सटाईलला त्यांनी खूप प्रोत्साहन दिले. एक म्हणजे हम्म. जिओ टेक्सटाईल्स, जे रस्ते बनवण्यासाठी उपयुक्त पडतं. म्हणजे आपला जो नॉर्मल रस्ता असतो, सिमेंट हम्म. कॉन्क्रीट आणि दगड वगैरे घालून आपण जो करतो, त्याच्यापेक्षा जिओ टेक्सटाईल, त्यात तो जिओ टेक्सटाईल घातला तर रस्ता खूप भक्कम आणि छान होतो, अनेक हम्म. वर्ष टिकतो. नंतर मेडिकल टेक्सटाईल, आपल्याला मेडिकल फील्डमध्ये पण सगळ्या प्रकारची टेक्सटाईल लागतात. तर ती. आणि तिसरं म्हणजे अॅग्रो टेक्सटाईल, म्हणजे हम्म. ऍग्रिकल्चर फील्डमध्ये किंवा कृषी उद्योगात जी टेक्सटाईल लागतात, म्हणजे प्लांट्सना कव्हर करायला किंवा ते नेट असतं, वेगवेगळी लागतात. तर त्या 3 टेक्निकल टेक्सटाईल्सला त्यांनी खूप प्रोत्साहन दिलंय आणि अनुदान देण्याचं अनाउन्समेंट केलेली आहे. बरोबर मॅडम, टेक्सटाईल इंडस्ट्रीचे बरेच प्रकार तुम्ही सांगितलेत. पण आपण बघतोय बांगलादेश, व्हिएतनाम यासारख्या देशांनी टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये म्हणजे वस्त्रोद्योगामध्ये मोठी प्रगती केलेली आहे आणि भारताला अजूनही काही उद्दिष्ट गाठायची आहेत. तुम्ही याही क्षेत्रात काम केलंय. काय अपेक्षा आहेत तुमच्या सरकारकडून? नाही, सरकारकडून म्हणजे कसं आहे, आपलं पर्सेंटेज म्हणजे ग्लोबल जो मार्केट शेअर आहे त्यात आपली वाढ झाली पाहिजे. कारण आपली फक्त 2.3% एवढी आहे. म्हणजे हम्म. सगळ्या जागतिक बाजारपेठेत आपला शेअर फक्त 2.3% आहे. हम्म. व्हिएतनामचा 60% आहे. चायनाचा 30% आहे. म्हणजे सगळ्यांचा, छोट्या छोट्या देशांचा पण आपल्याहून जास्ती आहे. तर हे हम्म. आपण कशी वाढ करू शकतो, तर टेक्निकल टेक्सटाईल्स हा एक फार महत्वाचा हे आहे टेक्सटाईल मधला, की जो ट्रेडिशनल टेक्सटाईलहून वेगळा आहे. आणि तो भरपूर भरपूर क्षेत्रात वापरला जातो. असे 12 टाईपचे टेक्निकल टेक्सटाईल असतात. म्हणजे हम्म. जसं आपण जिओ टेक्सटाईलचं बोललो, आपण मेडिकल टेक्सटाईलचं बोललो, आपण ॲग्रोटेकचं बोललो, तसे प्रोटेक्टिव्ह टेक्सटाईल्स पण असतात. म्हणजे आग लागू नये म्हणून एक वेश हम्म. घातला जातो, त्यामुळे आग लागत नाही. म्हणजे वर्करना ज्या इंडस्ट्रीज एक्सप्लोजिव्ह असतात तिथे त्यांना घालता येतं. अशा हम्म. प्रकारच्या 12 टेक्निकल टेक्सटाईलचे प्रकार आहेत. तर त्यात काय होत होतं, आपण जागतिक बाजारपेठेत स्पर्धेत उतरू शकत नव्हतो, कारण आपली क्वालिटी तेवढी चांगली नव्हती. आता हम्म. सरकारनी सेंटर्स ऑफ एक्सलन्स सुरू केल्यामुळे प्रत्येक त्यातल्या क्षेत्रामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपली क्वालिटी पुष्कळ पहिल्यापेक्षा चांगली झालेली आहे. आणि आता आपली असं सरकारने आपल्याला जर प्रोत्साहन दिलं, हम्म. सबसिडीज दिल्या, अशा प्रकारचा सपोर्ट दिला, तर आपलं नक्की हे ह्या क्षेत्रात आपण पुष्कळ पुढे जाऊ. म्हणजे अपॅरल बरोबर. गार्मेंट्समध्ये कसं आहे की ते कमीच होत गेलं. म्हणजे कोविडमध्ये हम्म. थोडंसं वाढलं हम्म. आपली निर्यात, पण नंतर थोडीशी कमी होत गेली. कारण हम्म. जेव्हा घरात लोक होती तेव्हा ते जास्त कपडे चांगले वापरत होते, कारण त्यांना हम्म. ऑनलाईन मीटिंग्स अटेंड करायच्या होत्या. आणि हम्म. उलट झालंय, बाहेर पडल्यानंतर थोडंसं सगळी जागतिक कॉम्पिटिशन पण जास्ती झाली, स्पर्धा जास्ती झाली, हम्म. त्यामुळे आपला हम्म. शेअर कमी झाला अपॅरेल आणि म्हणजे रेडीमेड गार्मेंट्स मध्ये असं झालं. बरोबर, पण टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये अजूनही महिलांचा सहभाग जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. काही खूपच आहे. केस स्टडीज तुम्ही सांगू शकाल का आमच्या प्रेक्षकांसाठी? हो, हो. दोन केस स्टडीज अशा आहेत की त्या खूप निराळ्या आणि वेगळ्या आहेत. एक म्हणजे महिला उद्योजक, जे मी ओळखते जिला, तिने गुजरातमध्ये जाऊन ते विवर असतात, जे हाताने विव करतात किंवा हाताने जे हम्म. बनवतात फॅब्रिक, त्यांच्याबरोबर काम करून ते पाटण पटोला टाईपची एक साडी असते, म्हणजे आपण जशी हम्म. पैठणी म्हणतो की जशी वन ऑफ अ काइंड असते, तशी हम्म. तिने त्यांच्याबरोबर काम करून वेगवेगळी डिझाईन्स त्याची तयार केली. आणि त्या लोकांना एक तर रोजगार पण दिला, आणि ते सिल्क जे ती वापरते
ते ती हम्म. हाँगकाँगवरून आणि इतर देशांमधून आणते, अगदी सुपरफाईन क्वालिटीचं, आणि त्यांच्याकडून ते विविंग करून ते डिझाईन हम्म. जी जागतिक बाजारपेठेत चांगली विकली जाऊ शकतील अशी हम्म. बनवते. म्हणजे लोकल बाजारपेठेत किंवा आपल्या डोमेस्टिक मार्केटमध्ये तर विकतेच, पण बाहेर सुद्धा. बरोबर. तर त्याची एक त्याचं उदाहरण द्यायचं म्हणजे तिने इतक्या वर्षापूर्वी हा उद्योग सुरू केला, तर तेव्हा सुद्धा त्याची किंमत एकेका साडीची 1.25 ते 1.5 लाख रुपये असायची. आणि हम्म. श्रीलंकेच्या प्राईम मिनिस्टर लता मंगेशकर अशा मोठ्या मोठ्या हम्म. ज्या अगदी सेलिब्रिटी आहेत, त्यांनी तिला हम्म. ऑर्डर देऊन ते करून घेतलेलं आहे. आणि एकेका साडीला बनवायला 9 9 महिने 6 6 महिने लागतात, तरी बायका थांबतात त्याच्यासाठी आणि ते हम्म. तसंच डिझाईन करून घेतात. तर ती एक प्रीमियम सेगमेंट मधली उद्योजिका आहे. आणि दुसरी एक हम्म. आहे ती म्हणजे कशी, की तिने साडी नेसवायचा एक उद्योग सुरू केला. तर हम्म. तिच्या जेव्हा पीएचडीच्या वेळी इंटरव्ह्यू घेतला तेव्हा ती म्हटलं, साडी नेसायचं काय प्रकार आहे, म्हणजे बरोबर. सगळ्यांना आपण सगळ्याजणी साड्या नेसतो. तर ती म्हणाली, नाही नाही, तसं नसतं. म्हणजे ज्या कॉन्झर्वेटिव्ह फॅमिलीमध्ये ज्यांची लग्न होतात त्यांना पटकन साडी हम्म. नेसायला सुद्धा जमत नाही. आणि हम्म. त्यांच्या सासरकडची अपेक्षा असते की त्यांनी अगदी सुंदर साडी नेसावी, व्यवस्थित वगैरे. तर त्या मुली पहिल्या माझ्याकडे यायला लागल्या लग्न ठरल्यानंतर, आणि त्यानंतर मला ह्याच्यात रस वाटायला लागला या विषयात. आणि हम्म. त्यानंतर मी जवळजवळ 32 प्रकारे साडी कशी नेसायची ह्याचे हम्म. क्लास सुरू केले. आणि हम्म. खूप स्त्रिया माझ्याकडे यायला लागल्या. आणि काहीतरी तेव्हा तिची फी काहीतरी 7,000 7,500 वगैरे होती. तर मी म्हटलं की बरं. मला पण क्लासला यायचंय, मला जरा बघू दे तू काय प्रकारच्या साड्या, म्हणजे ओरिसाची पद्धत, बंगालची पद्धत, हम्म. अशी वेगवेगळ्या शिकवायची. हम्म. तर मी म्हटलं मला जरा एनरोल करायचंय, तर मला तू सांग. मी तर ती म्हणाली, नाही माझ्याकडे आता जागाच नाहीये, 6 महिने माझे क्लास फुल आहेत. हो. तर अच्छा. एवढ्याशा छोट्या कलेमधून तिने इतका हम्म. मोठा उद्योग. आणि अजून पण ती, आता मी बघते, ती सगळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर आहे. आणि ती त्याच्यात हम्म. ती हो. सगळे प्रकार दाखवते की कशी साडी नेसावी, कसे छान दिसतो, बरोबर आहे काय मॅडम, असेल ते. तुम्ही आता डिजिटल प्लॅटफॉर्मचा उल्लेख केला. सोशल मीडियाची मदत घेऊन बऱ्याच जणी आता त्यांचा व्यवसाय पुढे नेताना दिसत आहेत. थोडंसं आपण पुन्हा एकदा सरकारची धोरणं आणि उद्योग याच्यावर येऊया. सगळ्यांमध्ये जेव्हा चर्चा होते की उद्योग कसा करायचा, तेव्हा जीएसटीची हल्ली चर्चा खूप होते की हम्म, जर हम्म. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीएसटी भरावा लागणार असेल तर आम्ही उद्योग कसा करायचा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे हे बजेट काही जीएसटीचा निर्णय घेत नाही, जीएसटी काउन्सिल त्याचे निर्णय घेत वेगळं आहे. असतं. पण उद्योजकांची, म्हणजे छोट्या मोठ्या उद्योजकांची सरकारकडून याबद्दल काय अपेक्षा आहे? पहिली तर अपेक्षा अशी आहे की जीएसटीचे जे रेट आहेत किंवा जे स्लॅब्स ठेवलेले आहेत, त्याच्यात खूप हम्म. तफावत आहे. म्हणजे 5% 12% 18% 28% इतके हम्म. जीएसटीचे वेगवेगळ्या स्लॅब्स आहेत. तर ते हम्म. एक तर कॉम्प्लिकेटेड पण खूप होतं समजून घ्यायला, त्याचं पालन करायला ते पण होतं. आणि काही काही वेळेला अगदी म्हणजे असं असतं की आता समजा नुसता जो ब्रेड असेल तर त्या ब्रेडला हम्म. काहीतरी 5% जीएसटी असेल. आणि त्याला जर हम्म. बनला तुम्ही जर मस्का लावला तर हो. त्याची व्हॅल्यू ऍड होते, म्हणून त्याची 12% 18% अशी जीएसटी कॉस्ट होते. तर म्हणजे हम्म. जीएसटी टॅक्स होतो. तर खूप उद्योजकांना याच्यावर त्यांनी म्हणजे फायनान्स मिनिस्टरला लिहिलं पण आहे, आणि बरीच रिप्रेझेंटेशन गेलेली आहेत त्यांच्याकडे की हे तुम्ही रॅशनलाइज करा आणि हे हम्म. सगळ्यांना बरोबर होईल असं करा, अशा प्रकारे. आणि बरेच आणखीन एक उद्योजकांना जे भरतात जीएसटी, त्यांचा एक अशी तक्रार आहे की बरेचसे व्यापारी हे हम्म. जीएसटीच्या दायऱ्याच्या बाहेरच आहेत अजून, कारण ते पावती हम्म. देत नाहीत, ते काही कागदोपत्री हम्म. करत नाहीत, कॅश व्यवहार करतात. हम्म. तर आम्ही का हम्म. फक्त भरावं आणि त्यांना का तुम्ही सोडावं, हा एक हम्म. मोठा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट, जर भरायचाच असेल तर ते इन्फॉर्मल सेक्टरला जीएसटी अगदी कमी आहे, आणि फॉर्मल सेक्टर, हम्म. फॉर इन्स्टन्स आपण जर मोटर कार पाहिली, म्हणजे गाडीचा हम्म. व्यवसाय उद्योग बघितला कारचा, तर आता हम्म. मोठ्या मोठ्या ज्या गाड्यांच्या कंपन्या आहेत त्यांना 28% टॅक्स पडतो तयार गाडी विकायला. आणि हम्म. जे छोटे इन्फॉर्मल सेक्टर मधले इव्हन बस वगैरे आहेत, मोठे मोठे व्हेकल आहेत, त्यांना हम्म. तो अजिबात इतका पडत नाही. त्यांना 5% किंवा असा हम्म. 12, जेमतेम 12% असा पडतो. त्यामुळे खूप हम्म. प्राइसमध्ये फरक पडतो, किमतीमध्ये इतका फरक पडतो की त्यांना हम्म. लॉसेस व्हायला लागतात. तर म्हणजे हम्म. चांगलं स्टँडर्डचं क्वालिटी निर्माण करून, चांगली सगळे त्याच्या टेस्ट वगैरे सगळं घेऊन, तरी पण ते हम्म. मागे पडतात स्पर्धेमध्ये. हम्म. हा हम्म. जीएसटीचा एक मोठा म्हणजे उद्योग क्षेत्रात त्या लोकांना एक मोठा म्हणजे काय म्हणतात त्याला, मागे ड्रॉबॅक आहे. ओढणारा एक ड्रॉबॅक आहे. हो. तर बरोबर. ह्याच्यात नक्कीच सरकारकडून अपेक्षा होत्या. मॅडम, भारताबद्दल जेव्हा बोललं जातं तेव्हा भारतामधली काही काही राज्य जी आहेत ती उद्योजकांसाठी अतिशय फ्रेंडली आहेत. पण हम्म. अजूनही महाराष्ट्रासारखी राज्य जी आहेत की जिथे रेड टेपिझम खूप आहे, बऱ्याचशा परवानग्या लागतात उद्योग सुरू करायचा असेल तर, अशी उद्योजकांची तक्रार असते. तुम्ही इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करताय, याच्यामध्ये काही बदल झालाय असं तुम्हाला जाणवतं का?
बदल अगदी थोडा झालाय, म्हणजे अगदी हं, कळत न कळत म्हणून तसा झालाय. कारण हं, जे कुठलाही धोरण एखादी कंपनी घेते, म्हणजे मर्जर म्हणा, डिमर्जर म्हणा, हं, हं, काहीही कुठलाही चेंज जेव्हा एखादी कंपनी करायचं ठरवते तिच्या उद्योगामध्ये, की त्यामुळे तिला जास्त फायदा मिळेल, त्यामुळे तिचे लॉसेस कमी होतील, तर त्यात प्रत्येक गोष्टीत सरकारचा हस्तक्षेप असा असतो की रेग्युलेटरी बॉडीज ज्या आहेत, म्हणजे नियंत्रण करणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यांचे हं, खूप स्ट्रिक्ट कायदे असतात की हं, त्याची स्टॅम्प फी इतकी द्यायची, ते लिगल ह्याच्यातनंच वेट करून घ्यायचं डॉक्युमेंट किंवा काय. हं, त्यामुळे ते इतकं सगळं कॉम्प्लेक्स होतं की उद्योजकाचा पूर्ण म्हणजे त्याची हवाच उडून जाते की मी उद्योग हं, करून मी लोकांना एम्प्लॉयमेंट देईन, मी स्वतःचा उद्योग मोठा करीन. देशाची पण इट्स लाईक अ नेशन बिल्डिंग, म्हणजे आपण हं. आपण म्हणतो आता विकसित भारतच्या दृष्टिकोनातनं तर ते फार महत्वाचं हो. आहे. पण हं, त्यांचा विरस होतो, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. दुसरी हं, गोष्ट, मोठ्या मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यातले कंपनी सेक्रेटरी असतात, कंप्लायन्स ऑफिसर असतात, ते रोज त्यांना बघावं लागतं की आज सेबीचं काय गाईडलाईन आहे, आज दुसऱ्या हं, कुठल्या तरी नियंत्रण संस्थेचं काय गाईडलाईन आहे. तर ते हं, त्याच्यातच एवढे बिझी राहतात की मग व्यापारी आणि उद्योग करणारे उद्योजक म्हणतायत की आम्ही उद्योग केव्हा करायचा, आम्ही फक्त ह्या हं, रेग्युलेटरी कंप्लायन्सेस मध्येच अडकून राहिलो, जखडून हं, राहिलो, तर आम्ही हं, आमचा व्यापार कसा वाढवणार, आम्ही आमचा उद्योग कसा वाढवणार, जागतिक हं, जी स्पर्धा आहे त्यामध्ये आम्ही कसे उतरणार किंवा कसे उतरू हं, शकणार. हा एक हं, मोठा मुद्दा आहे. म्हणजे जे ब्युरोक्रॅट्स असतात, जे IAS वगैरे झालेले असतात, त्यांना आमच्या उद्योगामध्ये काही समजत नसतं. पण त्यांचं वर्चस्व असतं की ते हं, सांगतात तसं आम्हाला करावं लागतं. आणि एक एक गोष्टीला इतका वेळ लागतो, किती फॉलोअप केला तरी गव्हर्नमेंटच्या सुट्ट्या असतात, माणसांची कामं होत नाहीत. त्यामुळे तो हं. एक थोडासा मुद्दा असा आहे की खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे, बरोबर. इज मर्जर ऑफ डुइंग बिझनेस हा एक डिरेग्युलेशनचा. बरीच वर्ष उद्योजकांची मागणी आहे. पण मॅडम, तुम्ही आता इतकी वर्ष फिकी सारख्या संघटनेमध्ये जबाबदारीची पदक भूषवलेली आहेत. IMC मध्ये, इंडियन मर्चंट चेंबर्स ऑफ कॉमर्स मध्ये सुद्धा तुम्ही होतात. जर तरुण तरुणींना नोकरी किंवा एक कन्व्हेन्शनल मार्ग सोडून उद्योग सुरू करायचा असेल, तर त्यांनी काय करायला पाहिजे? तुम्ही काय सांगता? त्याच्यात कसं आहे की कुठल्या क्षेत्रात करायचा हे पहिलं ठरवायला हवं. आणि बरोबर. जनरली असं म्हटलं जातं की ज्या क्षेत्रात आपल्याला अनुभव आहे किंवा ज्या क्षेत्रात आपल्याला शिक्षण आहे, ज्या हं, क्षेत्राचं आपल्याला नॉलेज आहे, तिथे त्या क्षेत्रात पदार्पण केलेलं जास्त चांगलं होईल. हं, दुसरी गोष्ट, मार्केट रिसर्च किंवा मार्केट सर्व्हे करावा लागतो की ह्या हं, गोष्टीला, म्हणजे तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीत जाणार का, तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करणार का, तुम्ही ट्रेडिंग करणार, तर जे हं, तुम्ही तुमच्या मनात असेल, तुमचं जे स्वप्न असेल, तर ते साकार करण्यासाठी थोडा एक डीप स्टडी करावा लागतो की मी जर हे मॅन्युफॅक्चर केलं तर त्याचे घेणारे कोण आहेत गिराईक, त्याचं हं. कन्झम्पशन पॅटर्न कसं असेल, म्हणजे खूप त्याच्यात डीप स्टडी करून, तर ते बरोबर. त्याचे एक्सपर्ट असतात. तर त्या एक्सपर्ट कडे जाऊन ते शिकून आणि नंतर मग बँकेकडनं कर्ज घेणं वगैरे, त्या गोष्टी मला वाटतं इतक्या आता कठीण राहिलेल्या नाहीत. कारण स्त्रियांसाठी हं, पण म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुपसाठी पण कर्ज चांगल्या प्रकारे आता मिळू मिळू शकतात. हं, तर त्यात हं, बेस्ट म्हणजे कसं, सेल्फ हेल्प ग्रुप सारखं सुरू करणं हे हं, जास्त चांगलं. म्हणजे हं. कसं, सेल्फ हेल्प ग्रुपला एक कॉपरेटिव्ह असते आणि त्याच्यात इतकं म्हणजे लॉस होण्याची शक्यता कमी असते. एकट्या बरोबर. एकट्या उद्योजक स्त्रीने सुरू केलं तर तिला इतके सगळे गोष्टी हँडल करायला एकदम सुरुवातीला त्रास हं, पडतो. किंवा छोट्या हं, प्रमाणावर सुरू करावं. काही काही स्त्रिया मी बघते, म्हणजे होम बेस्ड बिझनेस जे म्हणतो तसे हं, सुरू करून त्या इतक्या मोठ्या झाल्यात, आता छोटे छोटे बेकरी प्रोडक्ट्स करून हे करून आता हं, त्यांनी घरातनं बाहेर पडून मोठे उद्योग सुरू केलेत, कारखाने काढलेत आणि हं, खूप मोठ्या प्रमाणावर त्या उद्योग करतायत. म्हणजे छोटासा हं, का उद्योग असे ना, पण तो खूप मोठा हं, झालेला मी बघते. त्यामुळे हं, कसं आहे, ती हिंमत वाढवायला सरकारने तर प्रोत्साहन दिलंच पाहिजे, बँकांनी पण विश्वास दाखवला पाहिजे. आणि हं, स्त्रिया म्हणजे जर आपण सेवा म्हणून जी अहमदाबादची आहे कॉपरेटिव्ह, हं, सगळ्यात मोठी जगातली हं, हं, कॉपरेटिव्ह, तिथे 99% कर्ज फेडलं जातं, ते बायकांनी फेडलं जातं. त्यांचं कर्ज बुडत नाही त्यांच्या बँकेचं. कारण सगळ्या स्त्रिया आहेत त्या 100% कर्ज फेडल्याशिवाय राहत नाहीत. तर ही जी स्त्रियांमध्ये, म्हणजे तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू शकता, ही जी हं, स्त्रियांमधली क्वालिटी आहे, आणि त्या खूप हार्डवर्क करतात. म्हणजे हं, त्यांनी छोटासा जरी उद्योग सुरू केला तरी त्या खूप हार्डवर्क करतात, त्याच्यात कष्ट करतात चिकार. तर हं, त्यासाठी त्यांना या दोन गुणांसाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना रिस्क टेकिंग काय असतं हे हं. शिकवलं पाहिजे, थोडं प्रशिक्षण दिलं पाहिजे. चांगल्या ज्या महिला उद्योजक यशस्वी झाल्या आहेत त्यांच्याबरोबर त्यांच्या गाठी भेटी झाल्या पाहिजेत, म्हणजे त्यांना कळेल की या क्षेत्रात कसं पडावं. बरोबर. तुम्ही महिलांच्या बद्दल तर खूप बोलताय. महिलांसाठी वेगवेगळ्या योजना आता सरकारने सुरू केलेल्या आहेत. पण तरुणांना जर आपला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल, तर प्रशिक्षणाचे काही प्लॅटफॉर्म्स आहेत का मॅडम? या माध्यमातून आपण तेही सांगूया. हो, एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणून अहमदाबादला जी आहे ती नॅशनल आहे, नॅशनल हं, लेव्हलची आहे.
पण असे हम्म. बरेच बारीक सारीक कोर्सेस पण आहेत, छोटे छोटे, 2 महिने, हम्म. 3 महिने, 1 महिना, अशा प्रकारचे कोर्सेस पण आहेत जे इंटेन्सिव्ह आहेत अगदी. त्याच्यातनं पण खूप म्हणजे शिकतायत लोक, तरुण जे हम्म. तरुण तरुण आहेत. पण माझा असा एक सल्ला राहील तरुण तरुणींना आणि तरुण मुलांना, की हम्म. पहिल्यांदा त्यांनी एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये काम करावं हा हा. सुरुवातीला, आणि तिथे शिकून घ्यावं, तिथे बघावं की उद्योग कसा चालतो, हम्म. काय काय करावं लागतं. हे एक थोडासा अनुभव त्यांना आला की मग ते पदार्पण केलं तर जास्त चांगलं होईल. कारण शिक्षण हम्म. झाल्या झाल्या लगेचच उद्योग क्षेत्रात पडलं तर ते अनुभव थोडासा कमी पडतो. म्हणजे हम्म. अमेरिकेतल्या जर MBA इन्स्टिट्यूट तुम्ही पाहिल्या तर तिथे त्यांना हम्म. शिक्षण संपल्या संपल्या ऍडमिशन न देता त्यांना विचारतात तुम्हाला वर्क एक्सपिरियन्स काय आहे, तुम्ही कुठल्या हम्म. कंपनीत काम केलंय. आणि ते जर हम्म. केलेलं असलं तर त्यांना ऍडमिशन लवकर मिळते, त्यांना क्रेडिट पॉईंट जास्त मिळतात. तर ते हम्म. महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही बाहेर बरोबर. अनुभव दुसऱ्या कंपनीत घेऊन मग स्वतःच सुरू केलं तर ते यशस्वी होण्याचा चान्स त्याच्यात जास्ती आहे, बरोबर. लॉस होण्याचा चान्स कमी आहे. तुम्ही खूप वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मची उदाहरणं दिलीत. आमचे प्रेक्षक त्या त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करतील. पण मॅडम, तुमच्या बोलण्यामध्ये नेहमी येतं की आपण विकसित भारतचं स्वप्न बघतोय आणि दोन हजार हो. सत्तेचाळीस पर्यंत आपण जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था कशी बनवू, जास्तीत जास्त चीन, व्हिएतनाम अशा देशांशी स्पर्धा करण्यापेक्षा आपला मार्ग कसा निवडू याचीही चर्चा होत असते. तुम्हाला काय वाटतं, विकसित भारतचं उद्दिष्ट साध्य होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? कसं आहे, आता सगळं जिओपॉलिटिकल सिच्युएशन पण अशी आहे, म्हणजे वॉर हो. चाललेली आहे, आपलं कोविड म्हणून आपण बाहेर पडलोय. तर हम्म. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा आपल्याला पुशबॅक करतायत. पण हम्म. त्यातूनही आपल्याला असा मार्ग काढावा लागेल की आता आपला जर 6.5 आपली जर आता ग्रोथ असेल आता या हम्म. क्षणी, म्हणजे हम्म. या बजेटमध्ये, तर आपली बरोबर. पुढची काही वर्ष आपल्याला 8%च्या खाली ग्रोथ लेवल येऊन चालणार नाही. म्हणजे हम्म. 8%च्या वरच पाहिजे, 8, 8.5, 9 आणि त्याच्यावर. तशी जर आपली वाढ झाली, आपल्या औद्योगिक क्षेत्राची वाढ झाली, तर मग हम्म. विकसित भारताचं स्वप्न बघणं आपल्याला काही कठीण नाही. आणि हम्म. दुसरी गोष्ट, हे जे आपण हे देतो म्हणजे रेशन देतोय, 80 हम्म. करोड लोकांना किंवा 81 करोड 30 लाख लोकांना देतोय, त्याच्यात एवढा एक्सचेकरचा आपला म्हणजे रेव्हेन्यू आपला त्याच्यात जातोय. तर ते हम्म. त्यांना कोविडमध्ये देणं हे योग्य होतं, त्याच्यानंतरही हम्म. थोडंसं ते पायावर उभं राहीपर्यंत देणं योग्य होतं. पण आता हम्म. झालंय काय, बिजली, जेवण, घर, पाणी, हम्म. सगळं हो. सगळं सगळं फ्री, म्हणजे रेवडी कल्चर जे यायला लागलंय. त्यामुळे काय हम्म. होतंय की माणसांची काम करण्याची एक आस्था, काम हम्म. करण्याची एक उत्सुकता ही कमी हम्म. होत चालली आहे. म्हणजे असं वाटतं कशाला मी काम करू, मला सगळं फ्री मिळतंय, असं आहे. हम्म. तर जरी गरीब लोकांवर, किसान आणि युवा आणि स्त्रिया हम्म. यांच्यावर हम्म. जरी हे 4 पिलरवर हे अर्थसंकल्प आधारित आहे समजा, तरी पण हम्म. हे जे फ्री बीज आहेत ते हम्म. थोडंसं देण्याची सरकारने त्याच्यावर पुनर्विचार करावा. कारण हे सगळं हम्म. पॉलिटिकल फार होतं आणि मग माणसांच्यात तुम्ही एक जिद्द असते, जिद्द ती तुम्ही मारून हो. टाकता. बरोबर. इतकं माणसांच्या प्रत्येकात आपल्या पोटेन्शियल असते, ती आपण जर मारून टाकली तर माणसं कामं कशाला करतील, असं आहे ना. हम्म. तर हे हम्म. थोडस विचार केला पाहिजे त्याच्याबद्दल, बरोबर, हा फार पुनर्विचार. महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला. जर कल्याणकारी योजना अशाच वाढत राहिल्या तर माणसामधली उद्यमशीलता कमी होण्याचा एक धोका आहे. तुम्ही अनेक वर्ष उद्योग क्षेत्रामध्ये काम करताय, वेगवेगळ्या देशांमध्ये, परदेशांमध्ये तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व सुद्धा करत असता. आणि तुम्ही असं म्हणताय की जोपर्यंत माणूस काम करत राहील तो तेवढं चांगलं. तुम्ही बरीच पुस्तकं सुद्धा लिहिलेली आहेत. काही ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा तुम्ही काय सांगाल, कारण लाईफ ब्लूम्स ॲट 70 असं तुमचं पुस्तक आहे. हो. तर त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं की वय हे असतं ते आपण म्हणतो तसं एज इज जस्ट अ नंबर. म्हणजे तुम्ही हम्म. जे आयुष्यभर काम करत आलात किंवा तुम्हाला ज्या कामामध्ये गोडी असेल ते काम हम्म. तुम्ही सतत करत राहिलं पाहिजे. कारण हम्म. त्यामुळे काय होतं, तुमचा तुमचा जो मेंदू आहे तो ऍक्टिव्ह राहतो, तुमचा हम्म. ऍटिट्यूड असतो तो पॉझिटिव्ह राहतो, तुमची तब्येत चांगली राहते. सगळ्या दृष्टीनेच तुम्हाला त्याचा फायदा होतो, तुम्हाला थोडेसे पैसे पण मिळत राहतात. त्यामुळे सिनियर सिटीजन किंवा ज्येष्ठ नागरिक जे आहेत त्यांनी जे काही आयुष्यभर केलेलं असतं त्या अनुषंगाने किंवा नवीन काही शिकणं हे पण हम्म. गैर नाही. किती हम्म. ज्येष्ठ नागरिक मी बघते जे नवीन गोष्टी शिकतात, जे हम्म. नवीन उद्योग करतात घरात बसून, जे कोणी गाणी म्हणतात, कोणी काही आणखीन मनोरंजनासाठी करतात. तर तसं पण हम्म. करत राहिलं तर तरी पण म्हणजे त्यांच्या तब्येतीसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी चांगलं राहील. पण बरोबर. असं समजलं जातं की अमेरिकेत तर कसं आहे की रिटायरमेंट एजच नाहीये. हम्म. आपल्याकडे कसं रिटायरमेंट एज वेगवेगळ्या नोकऱ्यांना वेगवेगळं आहे. तर हम्म. रिटायरमेंट एजच नाही असं समजून तुम्ही जर काम केलं, आणि एज हे दुसऱ्यांना काउंट करू दे, आपण किती वर्षाचे झालोय दुसऱ्यांना मोजू दे, आपण हम्म. आपलं काम करत राहायचं, आपल्याला ज्यात आनंद मिळतो, आपण जे काम उत्तम रीतीने करू शकतो असं काम हम्म. करत राहायचं. पार्ट टाइम असो, ऑनलाईन असो, डेटा एंट्री असो, काही असो, कशात कमीपणा न मानता
काम हम्म. करत राहायचं. आणि काम जास्त करून कोणाला काही त्रास होत नाही. म्हणजे जर ग्लोबल स्टॅटिस्टिक्स पाहिलं तर हम्म. आपण फक्त 40 तास आठवड्याला काम करतो. बाकीच्या हम्म. काही देशात 45 तास आहे, काही देशात 50 तास आहे, असं पण आहे. हम्म. अतिरेक करू नये, पण जे काही असेल ते काम आपल्याला आवडीचं, आपल्याला जोपर्यंत आनंद मिळतोय तोपर्यंत करत राहावं. त्यामुळे बरोबर आहे. तुम्ही माणसाचं हे फार महत्वाचं सांगितलं. आपण खरं तर बजेट पासून सुरुवात केली, उद्योजकांच्या बजेटकडून काय अपेक्षा आहेत याबद्दल आपण बोललो. पण तुम्ही आमच्या प्रेक्षकांशी अगदी वन टू वन संवाद साधलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मॅडम. कविवर्य विंदा करंदीकर यांची एक कविता आम्हाला तुमच्याशी बोलताना आठवली. उद्योग चिंता घालवी, एवढे लक्षात ठेवा. खरोखर आहे, आपण भारताला जर विकसित भारत करायचं स्वप्न बघत असू तर आपल्या सगळ्यांनी काम केलं पाहिजे. आणि सरकार आपल्याला मदत करण्यासाठी किती तत्पर आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. मॅडम, तुमच्याशी अनेक विषयांबद्दल बोलायचं आहे. खरं तर महिला उद्योजकता विकास या क्षेत्रामध्ये सुद्धा बोलता येईल, किंवा तरुणांना व्यवसायासाठी शिक्षण घ्यायचं असेल तर ते त्यांनी कुठे घ्यावं याबद्दलही बोलता येईल. आपण हा संवाद असाच सुरू ठेवूया. पण आता आपण इथेच थांबणार आहोत. वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. नमस्कार, धन्यवाद.